नमस्कार. शरद पवारांनी नुकतंच एक भाषण केलंय. म्हणजे मला शरद पवारांचं खरोखर कौतुक वाटतं की शरद पवार या वयातही काही जुन्या स्मृती अजूनही ठेवून आहेत, आठवणी ठेवून आहेत. म्हणजे त्यांना काहीही विसरलेले नाही आहेत ते. आता जवळपास या घटनेला 50 वर्ष व्हायला होतील. आता 48 वर्ष पूर्ण झालीत. 48 वर्षापूर्वीची आठवण म्हणजे माझ्या जन्माच्या आधीचे प्रसंग आहेत हे. मी जन्माला आलो नव्हतो त्याचे प्रसंग आहेत. खरं तर या विषयावर भाष्य करताना मला प्रश्न असा पडलाय की मी ज्या जन्माला चाललेलो नव्हतो त्याच्या आधी पवारांनी केलेल्या कृत्याची, कारनाम्यांची, गोष्टीची आठवण पवारांना असते आणि त्याला ते आता जस्टिफाय, न्यायसंगत करू लागतात. खरी गंमत इथे आहे मंडळी, खरी गंमत इथे आहे. या सगळ्या आधी मी पवारांचं ते भाषण टीव्हीवर आलेलं तुम्हाला दाखवतोय. ज्या टीव्ही चॅनलने दाखवलंय त्याच्या धन्यवादही देतो की ते आपल्याला कळावं यासाठी त्यांनी ते मराठीत तिथे दिलंय. तेही वाचा आणि बघा. काँग्रेस सजाने होतं, काँग्रेस दुभंगली, इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली. आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेस, चव्हाण साहेब होते, आणखीन लोक होते. त्यामध्ये फर्स्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हालाही काही जागा, आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं. लोकांचे नेते, पण त्यांनी शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. माझ्या हातात सत्ता आली. वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती. आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते. त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरस द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी. ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं, ती गोष्ट विसरून मोठे अंतर करणारी पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसने. ऐकलं, यात एक 2-3 मुद्दे मला महत्वाचे वाटतात या 2 मिनिटाच्या संवादातील पवारांच्या. पवारांनी 1978ला म्हणजे 48 वर्षापूर्वी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला तो ऐतिहासिक दिवस. असं म्हणतात की शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता या सगळ्यामध्ये पवार जे सांगतात ते जरा गांभीर्याने ऐका. शरद पवार हे इंडियन काँग्रेस म्हणजे 2 काँग्रेस होत्या, एक इंडिकेट काँग्रेस आणि एक सिंडिकेट काँग्रेस. इंदिरा गांधीची एक काँग्रेस आणि एक सिंडिकेट काँग्रेस, ज्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींना सोडून गेलेले होते. यशवंतरावांच्या सोबत जी पिढी होती त्याच्यामध्ये स्वतः शरद पवार तर होतेच होते, वसंतदादा पाटील सुद्धा होते. वसंतदादा पाटील हे काँग्रेस पक्षाकडून होते असं अजिबात नाही. ते शरद पवारांच्या अर्स काँग्रेस का यस काँग्रेस काय ते त्याच्यामध्ये होते. म्हणजे वसंतदादा पाटील आणि शरद पवारांनी मिळून ही निवडणूक लढवली. इंदिरा काँग्रेसने वेगळी निवडणूक लढवली. दोघांनाही बहुमत मिळालं नाही. बहुमत मिळालं नाही, सत्ता तिसऱ्याच्या हातात जाणं शक्य नाही, म्हणून 2 पार्ट्या एकत्र आल्या. 2 जानी दुश्मन बनले. सत्ता नावाची मदमस्त तरुणी समोर दिसल्यावर दुश्मनी विसरले आणि म्हणाले आपण मिळून भोगू. बघा काय वैचारिक वेगळेपण असतं या माणसांचं. मिळाले मिळून भोगू.
मिळून सत्ता भोगायला सुरुवात केली. सत्ता मिळून भोगायला सुरुवात केल्यावर वसंतदादांच्या मनात आलं की आता आपण दोन्ही काँग्रेसनी एकत्र आलं पाहिजे. एकत्र आलं पाहिजे हा विचार शरद पवारांना मान्य नव्हता, कारण शरद पवारांना वसंतदादांना मुख्यमंत्रीपदी ठेवायचं नव्हतं हे डोक्यात असेल. म्हणून शरद पवारांनी वसंतदादांचं सरकार, म्हणजे वसंतदादा काँग्रेस एसचे अर्श होते, त्या काँग्रेसच्या नेत्यालाच आपल्या हटवायचा निर्णय घेतला. यशवंतरावांना सांगून यांना हटवून टाकलं. स्वतः मुख्यमंत्री बनले. एकत्र का व्हायचं नव्हतं याचं तुम्हाला कारण कळलं असेल. शरद पवारांना स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं. शरद पवार वसंतदादांना हटवून स्वतः मुख्यमंत्री बनले. त्यांचं सरकार पाडलं, कारण यांना काँग्रेस सोबत जायचं नव्हतं. पुढे शरद पवारच या व्हिडिओत सांगतात की कालांतराने आम्ही सगळे एकत्र आलो. वसंतदादाही काँग्रेसमध्ये आले, शरद पवारही काँग्रेसमध्ये आले, यशवंतरावही काँग्रेसमध्ये आले, सगळेच काँग्रेसमध्ये आले. त्यावेळेला मुख्यमंत्री पद मिळणार होतं म्हणून शरद पवारांना जायचं नव्हतं, बाकी काहीच नाही. आणि शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये का आले? मुख्यमंत्री पद मिळणार म्हणून. विलिनीकरण झालं संभाजीनगरच्या इथल्या आम खास मैदानावर, आणि विलिनीकरण झाल्यानंतर पुन्हा ते एकत्र आले, कारण पुन्हा मुख्यमंत्री पद पाहिजे होतं. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून वेगळे झाले मुख्यमंत्री पदासाठी, आणि वसंतदादांनीच त्यांना मुख्यमंत्री पदावर उचलवल्याचं सांगून ते आले सुद्धा मुख्यमंत्री पदासाठीच. फक्त राजीव गांधींनी थोडासा वेळ लावला, ही गोष्ट वेगळी. काय सांगत होते पवार त्याच्यामध्ये की पक्षाला मजबूत करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. सोनिया, राहुल गांधी, माफ करा दोन्ही नाव येतात आजकाल काँग्रेस म्हटलं की, राजीव गांधी आणि इंदिरा गांधींना मजबूती दिली पाहिजे, यासाठी एकत्र आलं पाहिजे, त्या विचारावर चाललं पाहिजे असं पवार याच भाषणात म्हणाले. काय शरद पवारांची काय मजबूती देणं आवश्यक होतं? महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार पूर्ण बहुमताने होतं. म्हणजे शरद पवारांच्या जाण्यानंतर जे सरकार आलं होतं ते पूर्ण बहुमताचं होतं. पूर्ण बहुमताचं होतं. तिथे मजबूतीची गरज नव्हती. राजीव गांधीकडे 400च्या वर जागा होत्या. केंद्रात मजबूतीची गरज नव्हती. पण हे मजबूती द्यायला म्हणून गेले. अजून काय मजबूत करणार होते कोणास ठाऊक. बरं, हे गेले ते गेले, याने किती मजबूत केलं? हे जे आपल्याकडं सगळे त्यांचे स्तुतीपाठकन भाट थोतांड माजवतात ना, की काय त्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, हे केला आणि ते केला, हे किती थोतांड आहे हे तुमच्या लक्षात येईल. राजीव गांधीकडं स्वतःच्या ताकदीवर शरद पवार नसताना 400च्या वर जागा होत्या. 400च्या वर. आणि शरद पवार गेल्यावर व्ही.पी. सिंग पंतप्रधान. अहो, काँग्रेसला केंद्रातलं बहुमत गमवावं लागलं. बहुमत गमवावं लागलं. शरद पवार आपला पंतप्रधान करण्यासाठी राजीव गांधींना मदत करू शकले नाहीत. तिथे बहुमत मिळालं नाही. व्ही.पी. सिंग भाजपच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले. ही शरद पवारांची मजबूतीकरणाची प्रक्रिया. मजबूत करणं काय असतं? अहो, शरद पवार जातातच फक्त सत्तेसाठी. 1977ला निवडणुकीच्या वेळेला यशवंतरावांच्या सोबत वेगळे झाले. सत्ता पाहिजे म्हणून पुन्हा एकत्र आले. त्यानंतर काँग्रेसपासून पुन्हा वेगळे झाले. मर्ज केला राजीव गांधी सोबत मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून. म्हणजे काँग्रेस फोडली मुख्यमंत्री व्हावं म्हणून. काँग्रेसमध्ये परत आले मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून. आपल्या पक्षाचं विलिनीकरण करून टाकलं. पुन्हा विदेशीच्या मुद्द्यावर काँग्रेस फोडली, सोनिया गांधी होऊ नयेत म्हणून. आणि हे निघाले होते बळ द्यायला, गांधी परिवाराचे विचार सांगायला. विदेशीच्या मुद्द्यावरून पुन्हा काँग्रेस फोडली. संताप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. आणि पुन्हा सत्तेची वेळ आली की काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. इथं वाटा तिथं वाटा, इथं वाटा तिथं वाटा, माझा वाटा कुठं आहे र, एवढंच चालू होतं काम सगळं. आणि मजबूतीकरणाच्या मुद्द्यावर आपण येऊ. राजीव गांधीला मजबूत करायला हे गेले होते
400 जागा असणारे राजीव गांधी शरद पवार आल्यानंतर इतके मजबूत झाले की व्हीपी सिंग पंतप्रधान झाले. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात 1995 पर्यंत लढवलेल्या निवडणुका बघा. म्हणजे 1995ला झाली, 90ला झाली, त्याच्या आधी 2 झाल्या. आधीच्या निवडणुकामध्ये काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत होतं. म्हणजे शरद पवारांचा दादांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा एपिसोड, त्यांचं सरकार बरखास्त करणे आणि पुन्हा निवडणुका, या पुन्हा निवडणुकामध्ये स्पष्ट बहुमतानं काँग्रेसचं सरकार आलं होतं. या सरकारमध्ये मुख्यमंत्री केलं जावं अशी शरद पवारांची इच्छा होती. शेवटच्या टप्प्यात शरद पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं होतं. 40-45 जागा शरद पवारांच्या पक्षाच्या निवडून आलेल्या होत्या. काँग्रेसकडे आपलं पूर्ण बहुमत होतं. या जागा राखून प्लस तेवढ्या जागा निवडून येणं अपेक्षित होतं. यांनी जागा घटल्या. बहुमताच्या आसपासचा आकडा कसा तरी मिळवता आला. त्यानंतर झालेल्या शरद पवारांच्या नेतृत्वातील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं बहुमत गमावलं. तडजोड करून दुसऱ्या माणसांवरती सत्ता स्थापन करता आली. शरद पवार मुख्यमंत्री बनले. आणि 1995च्या निवडणुकीत शरद पवारांनी सत्ताच गमावली आणि त्यानंतर पुन्हा काँग्रेस सोडली. सोडूनच दिली. नकोच म्हणले, ताणच नको. हे शरद पवारांचं मजबूत करणं आहे. हे शरद पवारांचं साथ देणं आहे. आणि उगाच आपलं वसंतराव तेव्हा म्हणाले होते त्यांचं सरकार पाडून सुद्धा की शरद पवारांना करा मग राज्य मजबूत होईल. वसंतदादांना कदाचित कळलं नसेल, पण इथल्या लोकांना ते कळतंय. यांना सोबत घेणं म्हणजे आमचं काणकं वाजवणं. लक्षात घ्या, हे काँग्रेसच्या सोबत गेले, राजीव गांधीच्या सोबत गेले, राजीव गांधीची सत्ता गेली. हे काँग्रेसच्या सोबत गेले, आधी बहुमत गमावलं, पुन्हा सत्ता गमावली. हे आपल्या पक्षात स्थापन करून बसले. यांना कधीच 100च्या आसपास जागा जिंकता आल्या नाहीत. हे नंबर 1 होऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री करू शकले नाहीत. आणि हे जाणते राजे. हे कशी काहीतरी सोडून द्यायची, अशी पुंगी सोडायची आणि त्यावर महाराष्ट्राचं राजकारण बदलवण्याचा प्रयत्न करायचा. माझा तर स्पष्ट दावा आहे की स्वतःचं राजकीय आरक्षण महाराष्ट्रात आहे हा पवारांचा दावा आहे. आणि त्याच आरक्षणासाठीचं हे युद्ध चाललेलं आहे. त्यावर सविस्तर व्हिडिओ करून पुन्हा बोलणारच आहे. नमस्कार.